इकडे आहे ना सर्व एका बाजूने सर्व ठीक आहे. आता ॲडजस्ट झालं. अरे बात सही है लेकिन अंदर वोटिंग इसमें कैसे क्या कर रहे हैं? जलील सर, इम्तियाज सर, ये मीडिया अंदर कैसे चल रहा है? आपने बट इनको एज पर अथॉरिटी कैसे किया? टीवी देखते ना सर? वो कहा तक मीडिया अलाउड रहता नहीं रहता हमको सब मालूम है. 20 साल से काम कर रहे हैं. सोड पाय पाय भाऊ आपला पाय थोडं बाहेर सरका जरा. थांबा आम्ही तिकडे जात नाही. त्यांचं दुसरं उद्या ना पहिले दुसरं करतो त्यांना उद्या ना नंतर साहेब थोडंसं असं आहे ना प्लीज. मी बाजूला होतो. नाही थोडं बाहेर थोड़ा पीछा सब बैठेंगे. इम्तियाज बेदर दिला. थँक्यू. आत्ता मला नाही का ते खैसर कॉलनीवरून फोन आला होता. मी पोलिसांना नाव दिलेलं होतं की कोण लोक गोंधळ घालणार आहे. रात्री जेव्हा नारेगावमध्ये खूप मोठा राडा झाला मी पोलिसांना ऑलरेडी अलर्ट केलं होतं की हे सेन्सिटिव्ह एरिया आहे आणि इथे पैशाचा वापर करून तिकड गोंधळ घालण्याचा त्यांचा प्रयत्न होणार. तसंच झालेलं आहे. आणि आज मी आपल्या समक्ष हे बोलतो की मला माहीत आहे मी सगळ्यांचं नाव पोलीस कमिशनरांना DCP साहेबांना दिलेले आहे की प्रभाग क्रमांक 14 मध्ये कोण कोण लोक तिथे गोंधळ घालणार आहे. आणि संध्याकाळपर्यंत तुम्हाला कळेल की जे नाव मी पोलिसांना दिलेली आहे तेच लोक कशा प्रकारचे बाहेरून गुंड आणलेले आहे तिथे इलेक्शन डिस्टर्ब करण्यासाठी. सर या प्रभागामध्ये सर इथे तुम्ही जिथे मतदान करायला आलाय तिकडे वोटिंग मशीनवरती उजेड नाही त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना प्रॉब्लेम होतो. इथं तुम्हाला काय अनुभव होतो? काय आहे की इलेक्शन म्हणजे 5 वर्षात एकदा येतं आणि अशा प्रकारचे तुम्ही सुविधाच नाही देणार की ठीक आहे मी बघू शकतो पण इथे लाईटची सुविधा नसणार. आता पॅनल सिस्टममध्ये आपल्याला 4 निशाणी बघावं लागणार आहे. 4 नाव आपल्याला बघावं लागणार आहे. आणि स्वाभाविक आहे की जे ज्येष्ठ लोक आहेत ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना काही त्रास तर होणारच. सर 5 वाजेपर्यंत सर्व शांततेत होणार का मतदान प्रक्रिया? तुमचं मी काय? तर माझ्या वतीने तर शांततेत पार पाडणार. आता समोरच्या लोकांना बघायचं आहे की ते कशा प्रकारे वागतात इलेक्शनच्या दिवशी. नक्कीच तर हे इम्तियाज जलील होते.